नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत कंबाईन MPSC कंबाईनसाठी MPSCची बुक लिस्ट. ती पण मी एक एक पुस्तक तुम्हाला कॅमेरासमोर धरून दाखवणार आहे. MPSCची बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की MPSCला कोणते बुक वापरायचे. मी तुम्हाला असे बुक दाखवणार आहे MPSC कंबाईनचे. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा मुख्य परीक्षासाठी एकदम उपयुक्त सर्व महाराष्ट्र वापरत असलेला बुक मी तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जी तुम्हाला बुक लिस्ट दाखवणार आहे ती नक्की तुम्हाला आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा बुक लिस्ट कशी वाटली. तर बुक लिस्ट एकदम ओरिजिनल आहे. कोणी तुम्हाला बुक लिस्टला नाव ठेवणार नाही अशी बुक लिस्ट आहे. तुम्हालाही विश्वास वाटेल की बुक लिस्ट म्हणजे बुक लिस्ट आहे. तर मी तुम्हाला अशी पुस्तके दाखवणार आहे MPSC कंबाईनच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट गाजलेले महाराष्ट्रातील विविध लेखकांचे पुस्तके. तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणताही मनात प्रश्नच राहणार नाही की बुक लिस्ट कोणती वापरावी. इतकी सुबक बुक लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चालू करूया मित्रांनो आपण. प्रथमतः मी तुम्हाला चालू घडामोडीचं कोणतं पुस्तक वापरायचं हे सांगणार आहे. तर बरेचसे मित्र आहेत ते हे सिम्प्लिफाईड वापरतात. सिम्प्लिफाईड चालू घडामोडी इयरबुक असतात MPSC UPSC आपल्याला कोणत्याही जवळपासच्या स्टोअरमध्ये मिळून जाईल. एकदम 15पैकी 15 मार्क जर घ्यायचे असेल तर सिम्प्लिफाईड हे बुक खूप उपयुक्त ठरेल. हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. बघू शकता. यानंतर आपण बघू की भूगोलसाठी काय, कंबाईनसाठी काय उपयुक्त आहे. आता बघू शकता महाराष्ट्राचा भूगोल, लेखक दीपक भावेस्कर, दिलीप पाटील. हे आपल्या दीपस्तंभाचं पुस्तक आहे. एकदम दर्जेदार पुस्तक आहे महाराष्ट्र भूगोल. शॉर्ट बट स्वीट माहिती, जेणेकरून आपल्याला 10पैकी 10 मार्क भूगोलात घेता येईल. बघू शकता महाराष्ट्राचा भूगोल आहेत दीपक भास्कर भावेस्करचा, दिलीप मधुकर पाटील. संपूर्ण महाराष्ट्र विद्यार्थ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळालेली ही पुस्तक आहेत मित्रांनो. भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, आपल्या दीपस्तंभाचं एकदम दर्जेदार. मी स्वतः वाचलंय, अनुभव घेतलाय. खूप छान पुस्तक आहे, बघू शकता. तर आता आपण बघू मित्रांनो, हा भारताचा भूगोल, हा बी दीपस्तंभाचा आहे. भारत आणि महाराष्ट्र भूगोल दीपस्तंभ वापरा. तर मित्रांनो, तुम्ही जर भूगोलचा अभ्यास केला तर माइंड मॅप तुमचा नकाशासाठी एकदम ऑक्सफर्ड शालेय ॲटलॉस एक बुक मिळतं भूगोलासाठी. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. दर्जेदार तुमचा नकाशाच्या माध्यमातून भूगोलचा परिपक्व अभ्यास होऊ शकतो. परिपक्व अभ्यास झाला तर तुम्ही 10पैकी 9 मार्क, 10पैकी 10 मार्क आउट ऑफ घेऊ शकता. ते बी नकाशाच्या माध्यमातून. नकाशाच्या माध्यमातून मित्रांनो जास्त लवकर समजलं जातं. हे बघू शकता मित्रांनो, ऑक्सफर्ड शालेय ॲटलॉस 4थी आवृत्तीचं पुस्तक आहे मित्रांनो. आता आलेलं एकदम दर्जेदार पुस्तक आहे. बघू शकता त्याच्यामध्ये नकाशा आहे स्पेशल. हे बघा, असं सर्व घटकांचा नकाशाचा अभ्यास यात दिलेला आहे. एकदम सुबक ऑक्सफर्ड शालेय ॲटलॉस. हे कोणीही सांगणार नाही मित्रांनो MPSC दुनियात कसं करायचं आणि काय करायचं आणि कोणती बुक लिस्ट घरी वापरायची. तर मित्रांनो आपण बघू शकता, तुम्हाला समाजसुधारक जर इतिहासातील वाचायचे असेल तर रयत पुणे, आपले लाडके कुदळे सरांचं एक बुक आहे बघा, महाराष्ट्रातील समाजसुधारक व्यक्तिविशेष. हे बुक खूप भारी आहे. मी स्वतः वाचलंय. एकदम दर्जेदार याच्यात माहिती दिली आहे. खूप डिटेल दिला आहे समाजसुधारकाबद्दल. खरंच खूप छान पुस्तक आहे. समाजसुधारक जर वाचायचं असेल तर हेच बुक घ्या. बघू शकता उमेश कुदळे सरांचं. तर मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास सर्व महाराष्ट्रात गाजत असलेलं एकच बुक, तुम्हाला नाव माहीतच असेल. आधुनिक भारत इतिहास मी जे बुक वापरतोय ते आहे समाधान महाजन सरांचं. संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेलं बुक. बघू शकता मित्रांनो. तर आता आपण बघूया अर्थव्यवस्थेसाठी कोणते. तर तुम्हाला माहीतच आहे आपले रंजन कोळंबे सर, सर्वांचे लाडकी अर्थव्यवस्था. रंजन कोळंबे सरांचं 15पैकी 14 मार्क याच्यातून घेतले मी. हे बघा, भारतीय राज्यघटना पॉलिटी आउट ऑफ मार्क 15पैकी 15 पडू शकते या बुकमधून. रंजन कोळंबे सरांचंच आहे. बघू शकता आपण रंजन कोळंबे आणि टीम. भगीरथचं प्रकाशन आहे आपल्या रंजन कोळंबे सरांचं. पॉलिटीसाठी, कंबाईन ग्रुप बी साठी फार महत्त्वाचं बुक आहे. तर मित्रांनो, मी जे अंकगणित बुद्धिमत्ता जे बुक वापरतो ते आता आपापल्या सर्वांच्या मनावर आहेत. जे आपापल्याला लेखक आवडतात, ते ज्यांची शैली आपल्याला लवकर समजते, तुमच्या मनानं घ्या. मी काय म्हणत नाही, मी काय जाहिरात करीत नाही मित्रांनो की हेच बुक घ्या, हेच वापरा. पण तुम्हाला सांगतोय बुक लिस्ट कशी असावी आणि मी जे वापरतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर आपण बघू शकता, हे अंकगणित आहे संदीप आरगडे सरांचं.
संदीप इन्स्टिट्यूट त्यांचा क्लास आहे, त्या क्लासचं हे बुक आहे. एकदम छान PYQ दिले आहे. PYQ ग्रंथ म्हणून हे बुक आहे. संदीप आरगडे सर, अंकगणित बुद्धिमत्ता. हे बघा, बुद्धिमत्ता ग्रंथ सर्व PYQ आहे आतापर्यंत. हे जर PYQ तुम्ही केले तर तुम्हाला 20 पैकी 19-18 मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. इतके छान याच्यात विश्लेषण दिलेलं आहे. तर आपण मित्रांनो, सामान्य विज्ञान म्हणल्यावर एकच नाव पुढे ना तुमच्या सचिन भस्के सर. आपले सचिन भस्के सरांचं ही 8वी आवृत्ती आलेली आहे. सामान्य विज्ञान 2025 तयारी करायची असेल तर ही मी दाखवलेली बुक लिस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ही मी जे वापरते तेच तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता मित्रांनो, खूप छान व्हिडिओ बनवला मी तुमच्यासाठी. एक एक बुक तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघायला मिळत आहे. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास करता सर्व विषयाचा, त्यासाठी तुम्हाला दिशादर्शक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून एक बुक अत्यंत महत्त्वाचे असते. ते म्हणजे PYQ बुक. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं बुक फार महत्त्वाचं असतं. त्याशिवाय माणसाला दिशाच भेटू शकत नाही. अभ्यास कसा करायचा, कशा प्रकारे करायचा, PYQ ट्रॅकल कसे करायचे, PYQमधून आपली पकड कशी चांगली जमवायची. PYQची पकड जमली तरच तुम्ही परीक्षेत परफॉर्मन्स करू शकता योग्य. तर मित्रांनो, कधीही अभ्यास सुरू करायचा असेल, MPSC कंबाईन या दुनियेत यायचं असेल तर आधी एक बुक घ्यायचं, ते म्हणजे PYQचं जे बुक आहे मित्रांनो, बघू शकता. आपले आप्पा हातनोरे सर, लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे. 21,000 प्रश्नसंच आहे. हा जो ग्रंथ आहे हा घ्यायचा PYQचा, आप्पा हातनोरे सरांचा. एवढे जर PYQ तुम्ही केले तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही पास होण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही पास होऊन पोस्टच काढा. आणि तुम्हाला मराठी व्याकरण करायचं असेल तर आपले मोरा वाळंबे सर, बघू शकता. मोरा वाळंबे नाव महाराष्ट्रात फार फेमस आहे. तर मित्रांनो, मोरा वाळंबे सरांचं हे व्याकरणचं बुक आहे. आणि व्याकरण तुम्हाला मराठी ग्रामर, मेन्स, PSI मेन्स, सर्व परीक्षाचं मेन्स मुख्यला जो सिलेबस आहे, ग्रामर जे 100 मार्काला असतात, मराठी इंग्रजी, त्यासाठी PYQ फार महत्त्वाचे आहे. जर PYQ 1984 पासून 2023-24 पर्यंत सर्व PYQ करणे गरजेचं आहे. आणि ते बुक म्हणजे आपले हे बघू शकता बुक, किती सुंदर बुक आहे. आप्पा हातनोरे सरांचं लोकसेवा पब्लिकेशनचंच बुक आहे. बघू शकता मित्रांनो, एवढे जर PYQ तुम्ही केले, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही पोस्ट निघल्याशिवाय. तुम्ही पोस्टच घेणार. आणि ही जी बुक लिस्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. अत्यंत तुम्हाला लोकप्रिय वाटेल, आवडेल, साजेल अशी बुक लिस्ट मी तुम्हाला दाखवली आहे. एक एक पुस्तक मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे. तर मित्रांनो, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि MPSC ग्रुप B आपणास पास होण्यात जास्त मदत होईल. आणि तुमचेही काही अनुभव असले तर कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.